students. Today we are starting the lecture number 20 of rotational dynamics. In previous lecture we have started the numericals and we have taken the numericals up to 15. Now we have to start the numerical number 16. So what is the numerical? During a shunt, a cyclist considered to be a point. Cyclist considered to be a particle is undertaking horizontal circle inside a cylindrical wave of radius 6.05 meter. आता काय दिलेलं आहे यामध्ये ते बघू. गिवन सायक्लिस्ट काय कन्सिडर करायचं, पॉइंट म्हणून त्याला कन्सिडर करायचंय आणि जे सिलेंड्रिकल आहे समजा आपण त्याची या ठिकाणी फिगर काढू. आणि या ठिकाणी सायक्लिस्ट आहे आणि ते यामध्ये इनसाइड फिरतोय आणि त्याची रेडियस जी रेडियस आहे ती आहे r = 6.05 मीटर. नंतर काय म्हटले, इफ द नेसेसरी फ्रिक्शन कोएफिशिएंट इज 0.5 म्हणजे म्यू ची व्हॅल्यू दिली. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द शंट आर्टिस्ट मेंटेन. मिनिमम v मिनिमम विचारलंय आपल्याला. नंतर काय म्हटले, मास ऑफ आर्टिस्ट इज 50 kg म्हणजे m दिलेला आहे 50 kg. If she or he increase the speed by 20%, how much will the force of friction be? म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन हे आपल्याला विचारलेलं आहे. दोन गोष्टी विचारल्या, v मिनिमम आणि f. तर या केस मध्ये ज्या वेळेस आर्टिस्ट या ठिकाणी आहे आणि त्याला पॉइंट मास म्हणून कन्सिडर करायचं, त्यावेळेस याचं वेट हे खाली ऍक्ट होणार, त्याला आपण mg म्हणू आणि त्याला वरती बॅलन्स करण्याचं काम फ्रिक्शनल फोर्स करणार. लक्षात घ्या, या ठिकाणी जी पोझिशन आहे ते खाली जाण्याचा प्रयत्न करणार, ते खालून वरती त्याला खाली न पडू देण्याचं काम कोण करणार? फ्रिक्शनल फोर्स करणार. तर ते करणार. राहिलं प्रश्न, याला सर्क्युलर मोशन मध्ये सर्क्युलर मोशन फॉर्म करण्यासाठी जे फोर्स असणार, ज्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, त्याची नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार? तर ते आहे N म्हणजे नॉर्मल रिएक्शन. कशी? कारण आर्टिस्ट हे त्याच्या सिलेंड्रिकल पाथ वर फिरतोय. तर या ठिकाणी जी बाईक असणार आणि ते सरफेस असणार, त्यामध्ये जे कॉन्टॅक्ट आहे त्या कॉन्टॅक्टला अपोजिट म्हणजे परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन असणार आणि ती कुठे असणार? टुवर्ड द सेंटर आणि ते प्रोव्हाइड करणार नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. तर आता या ठिकाणी F, mg या गोष्टी समजल्या आपल्याला. n आहे रेडियस वगैरे. तर आपल्याला v मिनिमम काढायचंय. तर v मिनिममचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. तर या ठिकाणी घेऊ आपण. वी नो दॅट v minimum is equal to √ of rg upon mu. आपण डिराइव्ह केलेला आहे. तर rg upon mu. तर यामध्ये आपण आपल्याला काय माहित आहे? r दिलेले आहे 6.05, g 10 आहे आणि म्यू किती आहे? 0.5. जर आपण याला मल्टिप्लाय केलं काय भेटेल आपल्याला? 60. कारण 10 ने मल्टिप्लाय केलं 60.5 अपॉन 0.5. दोघांचे पॉइंट काढून टाकू काय भेटेल आपल्याला? 605 अपॉन 5. 5 1 5, 5 1 5. आता 10, 5 2 जा आणि 5 1 जा. म्हणजे काय झालंय? स्क्वेअर रूट मध्ये 121 भेटलंय आणि ते कशाचं स्क्वेअर रूट आहे? 11चं ते स्क्वेअर आहे. त्यामुळे 121चं स्क्वेअर रूट 11 झालं. तर मीटर पर सेकंद हे झाली मिनिमम व्हेलॉसिटी. म्हणजे यापेक्षा कमी असेल तर ते खाली जाणार, यापेक्षा जास्त असलं तर चालतंय. तर मिनिमम इतकी व्हेलॉसिटी त्याला पाहिजे. कोणाला? आर्टिस्टला. आता काय सांगितलं पुढचं क्वेश्चन आहे का? काय म्हटले का जर स्पीड वाढवला तर स्पीड वाढवल्यानंतर
स्पीड वाढवल्यानंतर ते सेफ झोन मध्ये आहे, कारण जास्त स्पीडने गेलं तर अजून चांगलं, पण कमीत कमी इतकं स्पीड पाहिजे. तर ते म्हटले 20%नी त्याचं स्पीड वाढवलं, म्हणजे हे व्ही मिनिमम पेक्षा ते स्पीड जास्त आहे 20%नी. त्यावेळेस आपल्याला फ्रिक्शनल फोर्स किती लागल, तर फ्रिक्शनल फोर्सचा आपल्याला म्यू एन हा फॉर्म्युला यूज करता येणार नाही. म्यू एन कधी, ज्या वेळेस मिनिमम असणार, म्हणजे ते स्लाइड होण्याच्या कंडिशन मध्ये असणार, स्लिप होण्याच्या कंडिशन मध्ये असणार, त्यावेळेस यूज करतोय. आता 20% ग्रेटर त्याची काय केलेली आहे, स्पीड वाढवलेली आहे, त्यामुळे ते तर स्लिप होण्याचा प्रश्नच राहणार नाही, त्यामुळे हा फॉर्म्युला वापरू शकत नाही, हे लक्षात घ्या. मग दुसरं, पण हे हॉरिझॉन्टल सर्कल मध्ये फिरतंय आणि त्याचं वेट खालीच जाणार आणि फ्रिक्शनल फोर्स वरतीच असणार, म्हणजे हे तुम्ही एकमेकाला बॅलन्स करणार. तर मग आपण असं लिहिणार, फ्रॉम फिगर फ्रिक्शनल फोर्स काय म्हणू शकतो, balances the weight, therefore small f is equal to mg. आणि आपल्याकडं m आहे, मास किती आहे 50 आणि g किती आहे 10. तर आपल्याला फ्रिक्शनल फोर्स इज इक्वल टू 500 आणि फोर्स असल्यामुळे न्यूटन, हे असं म्हणू शकतो. म्हणजे आपला क्वेश्चन संपलाय. दोन गोष्टी करायच्या होत्या, एक व्ही मिनिमम काढायचं होतं, ते भेटलं 11 मीटर पर सेकंद, फॉर्म्युला होता अंडर ऑफ आरजी अपॉन म्यू. आणि जे फ्रिक्शनल फोर्स होतं ते आपण म्यू एन यूज न करता आपण त्याला बॅलन्स केलं, म्हणजे अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स, म्हणजे एफ इज इक्वल टू एम जी, आणि एम होता 50 आणि हे 10. तर अशा प्रकारे आपल्याला याचं 500 न्यूटन भेटलंय. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. A pendulum consisting of massless string of length 20 cm. काय दिलेलं आहे, एक पेंडुलम आहे. आपण अगोदर त्यामध्ये गिवन थिंग्स लिहू. गिवन काय आहे, अ पेंडुलम कंसिस्ट ऑफ massless string of length 20 cm. एक स्ट्रिंग आहे ज्याची लेंथ आहे 20 सेंटीमीटर. त्याला आपण कन्वर्ट करू 20 into 10⁻⁻² मीटर. नंतर पुढे काय सांगितलं, अ टायनी बॉब ऑफ मास 100 ग्रॅम इज सेट अप ॲज अ कोनिकल पेंडुलम. म्हणजे काय केलंय, ते बॉब त्या स्ट्रिंगला अटॅच केलंय नंतर, आणि त्याचं मास आहे, मास ऑफ बॉब हे आहे 100 ग्रॅम. तर याला आपण ग्रॅमला किलोग्रॅम मध्ये कन्वर्ट करायचंय. तर काय करणार आपण, 100 into 10⁻³ kg. तर तुम्ही याला 10⁻⁻1 किंवा 1/10 असं बी लिहू शकता, कारण याच्याकडे 2 zeros आहेत, म्हणजे काय होईल हे, आणि याच्याकडे -3 आहे, तर याचं येईल 1/10 kg. आता यामध्ये जर नाही समजलं तर हे बघा, हे 100 आहे आणि 10⁻³ म्हणजे अपॉन 1000, 2 झिरो कॅन्सल झाले, 1/10 हे असं कॅल्क्युलेशन येते. तर हे झालं आपलं मास. आता यामध्ये याला आपण 0.1 पण लिहू शकतो, पण आपण असंच ठेवलंय. नंतर इट्स बॉब नाउ परफॉर्म 75 RPM रिव्होल्यूशन पर मिनिट. आता आपल्याला दिलेला आहे किती, 75 रिव्होल्यूशन पर मिनिट. हे काय दिलेलं आहे का, एका मिनिटामध्ये किती रिव्होल्यूशन्स होतात. पण आपल्याला लागतंय एका सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन्स होतील, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतो. तर या ठिकाणी आपण त्याला कन्वर्ट करू शकतो. काय होईल, 75/60 आणि याला लिहितो मी आरपीएस. काय आहे आरपीएस, रिव्होल्यूशन पर सेकंद. एका सेकंदामध्ये किती रिव्होल्यूशन होतात, आणि ते झाली आपली फ्रिक्वेन्सी. तर देअरफॉर n इज इक्वल टू, याला आपण रिड्यूस करू, 15 4 जा and 15 5 जा. पॉइंट मध्ये आपण घेण्याचं टाळणार आहे, कारण या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन सोपे होतील, त्यामुळे मी 5/4 लिहिलं. आणि आरपीएस म्हणजेच काय, त्यालाच हर्ट्स म्हणतात. आरपीएस किंवा हर्ट्स एकच आहे. आता यानंतर काय म्हटलेलं आहे, कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. म्हणजे आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची आणि पोटेन्शियल एनर्जी काढायची. तर या ठिकाणी आपण
कायनेटिक एनर्जी काढायची तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार ते अगोदर बघू. तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे, आता आपण इथं लिहू शकतो वी नो दॅट. काय आहे आपल्याकडं कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला, तर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, आता अगोदर आपण याची एक डायग्राम काढायला पाहिजे का नेमके आपले जे पेंडुलम आहे कसं आहे. तर त्यासाठी आपण हे कायनेटिक एनर्जी नंतर काढू. आपण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv², हे आपल्याला माहित आहे. पण पेंडुलम मध्ये वेलोसिटी काय असते, बट v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg tan थीटा, हे आपल्याला माहित आहे, आपण हे प्रूफ पण केलंय, डिराईव्ह केलंय. तर v इज इक्वल टू अंडर रूट ऑफ rg tan थीटा. तर या ठिकाणी आपण मग काय करू शकतो, देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m आणि v² च्या जागेवर v ची व्हॅल्यू टाकली आणि याचा स्क्वेअर केला तर आपल्याला फक्त rg tan थीटा भेटेल. परत बघा, हे v म्हणजे अंडर रूट ऑफ rg tan थीटा, तर v² काय होईल rg tan थीटा, स्क्वेअर रूट निघून जाईल, तर त्यामुळे मी इथं लिहिलं rg tan थीटा. तर हे झालं आपलं कायनेटिक एनर्जी. आता यामध्ये आपल्याला r ची व्हॅल्यू माहित नाहीये, थीटाची व्हॅल्यू माहित नाहीये, त्यामुळे आपण याला कॅल्क्युलेट करू शकत नाही. तर अगोदर आपण त्याच्या व्हॅल्यूज काढू. तर हे आपल्याला एक इक्वेशन भेटलं, या इक्वेशनला आपण 1 नंबर देऊ. आता आपल्याला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला भेटला 1/2 mrg tan थीटा. या ठिकाणी tan थीटाची व्हॅल्यू माहित नाही, तर आपल्याला थीटाची व्हॅल्यू काढावी लागेल. त्यासाठी आपण काय करू, आपल्याकडे एक n चा फॉर्म्युला आहे, n ची व्हॅल्यू आहे, n म्हणजे फ्रिक्वेन्सी 5/4 हर्ट्झ. तर आपण आता म्हणणार वी नो दॅट, आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे टाइम पिरियडचा. काय आहे टाइम पिरियडचा, t इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ l cos थीटा अपॉन g. तर आता हे n म्हणजे काय 1/t म्हणजे रेसिप्रोकल ऑफ t. तर त्याचं फॉर्म्युला काय आहे, n इज इक्वल टू 1/2π अंडर रूट ऑफ, आता वरती g येईल आणि खाली l cos थीटा होईल. हे रेसिप्रोकल आहे कोणाचं, टाइम पिरियडचं फॉर्म्युल्याचं. आता ह्यामध्ये आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू काढायची, कारण थीटा आपल्याला लागते, तर आपण इथं म्हणू स्क्वेअरिंग बोथ साइड. काय होईल स्क्वेअरिंग केल्यानंतर, इकडे होईल n स्क्वेअर इज इक्वल टू 1/4π² आणि स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे g अपॉन l cos थीटा हे आपल्याकडे राहील. आता आपण काय करू, का हे जे n आहे प्रत्येकाच्या व्हॅल्यू, ज्या व्हॅल्यूज माहित आहेत ते व्हॅल्यू टाकू. काय आहे आपल्याकडे n ची व्हॅल्यू, n आहे आपल्याकडे 5/4, त्याचं स्क्वेअर 1/4 आणि या ठिकाणी आपल्याला π² ची व्हॅल्यू दिली आहे 10, ती व्हॅल्यू टाकू. जी ग्रॅव्हिटी आहे त्याची व्हॅल्यू 10 आहे आणि l cos थीटा ते आपल्याला माहित नाही. तसं l cos थीटा, l ची व्हॅल्यू माहित आहे आपल्याला, काय आहे l ची व्हॅल्यू 20 × 10⁻² मीटर, पण आपण त्याला तसंच ठेवू. तर त्यावरून किंवा आपण टाकली तरी चालेल. तर काय आहे ती 20 × 10⁻² आणि या ठिकाणी आपल्याकडे आहे cos थीटा, म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज आहेत, फक्त cos थीटाची व्हॅल्यू नाही. तर यामध्ये काय होईल बघा, आता हे 10 कॅन्सल होतील, नंतर हे 5 चा स्क्वेअर 25 होईल आणि 4 चा स्क्वेअर 16 होईल इज इक्वल टू, आता वरती राहील 1, खाली 4 × 2 म्हणजे 80 होतील, 80 आणि नंतर इंटू 10⁻², 10⁻² आहे, ते वरती गेल्यावर काय होईल 10⁻². हे बघा वरती गेल्यावर 10⁻² आणि या ठिकाणी काय आहे cos थीटा आहे. आता आपण काय करू, का जे cos थीटा आहे त्याला एका साईडला घेऊ आणि बाकीचे सगळे टर्म्स दुसऱ्या साईडला घेऊ. तर काय होईल आपल्याला cos थीटा इज इक्वल टू, cos थीटाला इकडे घेतले तर हे आता 16 खाली होते ते वरती जातील, म्हणजे 16 मल्टिप्लाय बाय 1, तर काही याचं 1 घेण्याची काही गरज नाही, 10⁻² जसे आहे तसे. आता खाली काय होईल, तर 25 खाली गेले, हे 80 ऍज इट इज, 1 ला काही घेण्याची गरज नाही आणि cos इकडे गेले. आता आपल्याला काय दिसतंय यावरून, 16 चं टेबल येतंय, 16 1 चा 16, 16 5 चा 80, तर हे आपल्याला भेटले. आता 10⁻² म्हणजे काय झालं 100 झाले, तर मी इकडे घेतो. आता यामध्ये cos थीटाची व्हॅल्यू काय भेटती बघा,
10 चा स्क्वेअर म्हणजे 100 आणि खाली खाली आपल्याला 25 5 जा 125. तर याला आपण रिड्यूस केलं, जर 25 ने डिवाइड केलं तर 25 5 जा आणि 25 4 जा, तर cos थीटाची व्हॅल्यू आपल्याला भेटली 4/5. cos थीटाची व्हॅल्यू 4/5 भेटली. जर तुम्हाला याला रिड्यूस करायचं असेल तर तुम्ही असं लिहू शकता cos थीटा इज इक्वल टू 0.8, कारण जर 5 ने याला डिवाइड केलं तर 0.8 आन्सर येईल. तर बुक मध्ये cos थीटा इज इक्वल टू 0.8 हे आन्सर दिलेलं आहे. तर आता आपल्याला cos थीटाची व्हॅल्यू भेटली 0.8. आता आपण पुढचे पॉइंट्स काढू. आता आपण केईचा एक फॉर्म्युला काढलेला आहे 1/2 mrg tan थीटा आणि cos थीटाचा फॉर्म्युला काढला 4/5 किंवा त्याला 0.8 पण घेऊ शकतो आपण इज इक्वल टू 0.8. दोघांपैकी काही घेऊ शकतो. आता आपल्याला जे काढायचंय ते tan थीटाची व्हॅल्यू काढायची. तर त्यासाठी आता आपण जर बेसिक ट्रिग्नोमेट्री माहित असेल आपल्याला तर आपण इकडे बघा काय आहे. इथं जर थीटा असेल आणि आपल्याकडे काय आहे cos थीटा इज इक्वल टू काय आहे 4/5. काय फॉर्म्युला cos थीटाचा ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. तर ऍडजसंट हे झालं 4 आणि हे झालं 5. जर आपण असं बेसिक ट्रिग्नोमेट्री आपल्याला माहित असेल तर आपण असं करू शकतो. आता राहिला प्रश्न इथले अपोजिट साइडची व्हॅल्यू काय, तर आपण पायथागोरसनी त्याला काढू शकतो. तर इथं म्हणू शकतो आपण काय घेऊ शकतो बाय पायथागोरस थेरम. काय लिहिणार, समजा याला नाव दिलं एबीसी, तर एसी स्क्वेअर हायपोचं स्क्वेअर इज इक्वल टू एबी स्क्वेअर प्लस बीसी स्क्वेअर. काय माहित आपल्याला एसी माहित आहे 5 चा स्क्वेअर, एबी 4 चा स्क्वेअर आणि बीसी आपल्याला फाइंड करायचे. तर 5 चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर 16 प्लस बीसी स्क्वेअर. तर 25 मायनस 16 इज इक्वल टू बीसी स्क्वेअर. तर हे 9 इज इक्वल टू बीसी स्क्वेअर आणि बीसी काय होईल स्क्वेअर रूट घेतलं 9 चा तर 3 भेटते आपल्याला. तर बीसी ची व्हॅल्यू किती भेटली 3 भेटली. आता याचा फायदा काय का यावरून आपण साइन थीटा टॅन थीटा सगळ्यांच्या व्हॅल्यूज काढू शकतो. तर आता काही अपोजिट अपॉन हायपो, तर अपोजिट आहे 3 अपोजिट अपॉन ऍडजसंट. तर काय आहे अपोजिट आहे 3 आणि ऍडजसंट आहे 4. तर ही आपल्याला टॅन थीटाची व्हॅल्यू भेटली. म्हणजे काय भेटले आपल्याला आतापर्यंत टॅन थीटाची व्हॅल्यू भेटली. आता राहिला प्रश्न फक्त आर स्मॉल आर ची व्हॅल्यू. तर त्यासाठी आपल्याला जी ओरिजिनल पेंडुलमची फिगर आहे ती बघू आपण. काय आहे यामध्ये काय होते, काय हे पेंडुलम आहे, याला बॉब अटॅच आहे आणि नंतर त्याला जर थोडी त्याला इन्क्लाइन केल्यानंतर यामध्ये अँगल थीटा होईल आणि या ठिकाणी हे जे रिव्हॉल्व होणार आहे कोनिकल पेंडुलम, तर या ठिकाणी याची ही रेडियस असणार आर. तर यामध्ये ज्यावेळेस याची रेडियस आर असणारी तर ही रेडियस आपल्याला काढायची. यामध्ये ही एल आहे 20 × 10⁻² मीटर, थीटा आहे आणि हे आर पण आहे. तर यावरून आपण जर या ठिकाणी साइन थीटाचा फॉर्म्युला काढला तर आपल्याला आर ची व्हॅल्यू भेटू शकते. कसं भेटेल बघा. तर साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट म्हणजे आर अपॉन हायपो. तर हायपो किती आहे या ठिकाणी 20 × 10⁻², 20 × 10⁻². आता यामध्ये जर आपल्याकडे साइन थीटाची व्हॅल्यू असेल तर आपण आर ची व्हॅल्यू डायरेक्ट काढू शकतो. तुम्ही म्हणणार आता साइन थीटाची व्हॅल्यू कुठून काढायची. या ठिकाणी जशी आपण टॅन थीटाची व्हॅल्यू काढली तशी साइन थीटाची पण व्हॅल्यू काढू शकतो. इथं आपण लिहिणार अँड साइन थीटा इज इक्वल टू साइन थीटा काही अपोजिट अपॉन हायपो म्हणजे 3/5. ही आपली व्हॅल्यू भेटली आपल्याला या ठिकाणी. आता हे लक्षात घ्या हे अँगल तर सेम राहणार. ते या ठिकाणी आपण हे घेऊ
म्हणजे इथलं डिस्टन्स घ्या नाहीतर इकडलं डिस्टन्स घ्या, अँग्युलर डिस्प्लेसमेंट सेम राहणार आहे, त्यामुळे थीटाचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर साइन थीटा भेटला, टॅन थीटा भेटला. आता साइन थीटाच्या जागेवर 3/5 टाकू आपण. 3/5 इज इक्वल टू r/20 इंटू 10⁻². व्हॅल्यू कोणाची काढायची आता आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे r ची. तर r ला त्या एका जागेवरच ठेवू, म्हणजे r इज इक्वल टू, आता याला इथेच ठेवलं, नंतर हे 20 इकडे मल्टिप्लाय होईल, म्हणजे 3 इंटू 20 इंटू 10⁻², आणि खाली काय येईल हे, आणि हे 5 जसे आहेत तसे, तर अपॉन 5. काय भेटलं आता? 5 × 5, 5 4 20 and 3 4 12, तर 12 इंटू 10⁻², हे r ची व्हॅल्यू भेटली मीटर. आता बघा आपल्याला काढायचे काय? कायनेटिक एनर्जी काढायची, आणि कायनेटिक एनर्जी साठी जे फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये लागणाऱ्या सर्व टर्मची आपल्याला व्हॅल्यू भेटली. आता आपण ती बघू. तर मग आता इथं लिहिणार आपण देअरफॉर कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 m. आता या ठिकाणी होतं rg tan थीटा, rg tan थीटा काय भेटतंय 1/2. जर या ठिकाणी जागा नाही आहे आपण थोडं इकडे घेऊ. तर कायनेटिक एनर्जी 1/2 m rg tan थीटा. 1/2 m किती होतं गिवन मध्ये आपण बघितलं होतं, आणि कॅल्क्युलेशन करून 1/10 भेटलं होतं आपल्याला, किंवा 0.1. नंतर r किती आहे? तर r आपण इथं काढले 12 इंटू 10⁻². नंतर g 10 आहे, आणि tan थीटा, जे tan थीटा आहे त्याची व्हॅल्यू आहे 3/4. आता बघा काय होईल, 4 1 4, 4 3 12, नंतर हे 10 कॅन्सल होतील, आणि आपल्याला जी व्हॅल्यू भेटली ती आता आहे 3 3 9, 3 3 9 इंटू 10⁻², आणि हे अपॉन 2, म्हणजे 4.5 इंटू 10⁻² जूल. आणि जर याला अजून कॅल्क्युलेट केलं किंवा कन्वर्ट केलं तर आपल्याला भेटेल 0.0, कारण पॉइंटला शिफ्ट करतोय 2 एक शिफ्ट केला नंतर परत एक शिफ्ट करावं लागेल, 4.5 जूल. आणि हे आपलं कायनेटिक एनर्जी किती भेटली? कायनेटिक एनर्जी 0.045 जूल, आणि बुक मध्ये ते 0.45 जूल दिलेलं आहे, ते रॉंग आहे, ते आहे 0.045 जूल. आता आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचं आहे. काय येते? ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, इन्क्रीज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. तर त्यासाठी आता आपण यामध्ये याला आपण थोडं नोट करू. याच्या बेसवर आपल्याला काढायचंय, तर याला ठेवलंय आपण. तर या ठिकाणी स्टार्टिंगला त्याची पोझिशन कुठे होती? या ठिकाणी. तर ही त्याची पोझिशन होती, कोणाची? बॉबची इनिशियल पोझिशन. नंतर बॉब कुठे आहे? या ठिकाणी आहे फायनल पोझिशनला. म्हणजे त्याची किती हाईट, म्हणजे त्याची किती हाईट झाली? तर याची किती हाईट झाली. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला माहित आहे. काय आहे पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला? तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, तर आपण इथं म्हणू चेंज इन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल पोटेन्शियल एनर्जी ऍट इनिशियल, ज्यावेळेस ते लोअर पोझिशनला होतं, मायनस फायनल म्हणून पोटेन्शियल एनर्जी फायनल पोझिशनची मायनस पोटेन्शियल एनर्जी जी इनिशियल पोझिशनला होती त्यावेळेस. काय फॉर्म्युला? mgh. हे तर बेसिक फॉर्म्युला आहे, आपल्याला माहित पाहिजे. पण h काय असणार? हे h फायनल वाला आहे, नंतर मायनस याचं बी mgh असणार, पण ते या ठिकाणी. आणि आपण जर याला डेटम मानलं, म्हणजे याला बेस मानलंय का, इथून आपण रेफरन्स घेतोय, ही जर आपली रेफरन्स लाईन असेल तर याची हाईट 0 आहे. तर या ठिकाणी हे जे याचे असतात ते आपण डायरेक्ट 0 लिहू शकतो.
समजा याला पॉइंटला नाव दिले आपण ए, या ठिकाणी बी या पॉइंटला, याला सी, याला डी असे जर नाव दिले तर आपण इथं लिहू हाईट ऍट सी आणि फायनल पोझिशन म्हणजे हाईट ऍट डी आणि हाईट ऍट सी. तर या ठिकाणी एम जी काही अडचण नाही. एच डी म्हणजे फक्त एच, तर मी इथं लिहितो एच मायनस एम जी आणि हे आहे 0 कारण हे आपले रेफरन्स लाईन आहे. तर याचा फॉर्म्युला झाला एम जी एच मायनस 0 म्हणजे आपल्याला भेटलं एम जी एच. तर आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला भेटला एम जी एच. तर आता चेंज इन इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी बघतोय. एम किती आहे 1/10, त्याला काही अडचण नाही. जी किती आहे 10 आहे, त्याला काही अडचण नाही. आता राहिला प्रश्न एच चा. एच ची व्हॅल्यू किती? तर एच ची व्हॅल्यू काढण्यासाठी हे एच आहे, तर एच ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण असं म्हणू शकतो का एच ला, हे जे एच आहे त्याला आपण असं लिहू शकतो का एसी म्हणजे हे पूर्ण लेंथ मायनस एबी. बघा परत एकदा एसी मायनस एबी म्हणजे बीसी आणि बीसी म्हणजेच काय एच हाईट. आता हे जर आपल्याला क्लिअर असेल तर या ठिकाणी हे 10 तर कॅन्सल होतील. आता राहिलं एसी. तर एसी किती आहे? एसी ही स्ट्रिंग आहे आणि स्ट्रिंगची लेंथ किती आहे 20 × 10⁻². तर या ठिकाणी वाटलं तर आपण एसी मायनस एबी किती आहे? तर एबी जर काढायचं असेल तर याला हे ऍडजस्टंट आहे, तर हे ऍडजस्टंट असल्यावर आपण याला या ठिकाणी कॉस थिटा काय म्हणू शकतो? कॉस थिटा इज इक्वल टू काही कॉस थिटा ऍडजस्टंट म्हणजे एबी अपॉन हायपो म्हणजे एल. तर या ठिकाणी आपल्याला एल इकडे मल्टिप्लाय केलं आपण तर आपल्याला एबी ची व्हॅल्यू भेटेल म्हणजे एबी इज इक्वल टू एल कॉस थिटा आणि एल किती आहे? एल किती आहे 20 × 10⁻² आणि कॉस थिटा किती आहे? तर कॉस थिटाची व्हॅल्यू आहे 4/5. तर मी इथं लिहितो किंवा 0.8 लिहा 4/5, 5 4 जा आणि हे 4 4 जा 16, तर 16 × 10⁻² हे झाली एबी ची लेंथ मीटर. हे लिहिलं. त्यानंतर आपण इथं लिहिणार एबी, तर एसी मायनस एबी. तर एसी किती? तर एसी पूर्ण लेंथ आहे ती आहे 20 × 10⁻² आणि मायनस एबी किती आहे 16 × 10⁻². तर दोघांचं जर 10⁻² कॉमन घेतलं तर हे होईल 20 - 16 आणि इकडं 10⁻² म्हणजे काय भेटलं आपल्याला 4 × 10⁻² म्हणजेच काय भेटलं 0.04 काय आहे हे जूल, कारण ही पोटेन्शियल एनर्जी आहे. काय आहे? इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. तर हे आपल्याला फायनल पोटेन्शियल एनर्जी भेटलंय. ते बुक मध्ये पण सेम आन्सर आहे 0.04. हे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी भेटली. क्लिअर आहे? काय केलं परत एकदा सांगतो का यामध्ये आपण सगळ्यात अगोदर कायनेटिक एनर्जी काढायचं होतं. त्यामुळे कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला बघितला 1/2 mv². पण v ची व्हॅल्यू होती √rg tan θ. त्याचं स्क्वेअर केलं तर आपल्याला 1/2 mrg tan θ भेटला. नंतर पण आपल्याकडे tan θ ची व्हॅल्यू नाहीये आणि r ची पण व्हॅल्यू नाहीये, तर tan θ ची व्हॅल्यू काढायची होती. त्यामुळे आपण काय केलं का फ्रिक्वेन्सीचा एक फॉर्म्युला बघितला n = 1/2π √g/L cos θ. त्यावरून आपण cos θ ची व्हॅल्यू काढली. ती आपल्याला 4/5 किंवा 0.8 भेटली. त्यानंतर आपण काय केलं का एक ट्रायंगल काढला, तर त्यामध्ये cos θ ची व्हॅल्यू जर 4/5 असेल तर मग त्याचा अजून एक साइड आहे, त्याची साइड पायथागोरस थेरमने आपण काढली आणि त्याच्या बेसवर आपण त्या ठिकाणी tan θ ची व्हॅल्यू काढली आणि sin θ ची व्हॅल्यू काढली. आणि ती sin θ आणि tan θ ची व्हॅल्यू काढून आपण काय केलं का नंतर आपल्याला जे त्यामध्ये r लागणार होता, r हे या ठिकाणी जे r आहे ते r म्हणजे काय आहे sin θ वापरला का अपोजिट अपॉन हायपो आणि या ठिकाणी जे sin θ ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट केली त्यावरून आपल्याला r ची व्हॅल्यू भेटली. नंतर tan θ ची व्हॅल्यू त्यामध्ये पुट केली तर आपल्याला कायनेटिक एनर्जी भेटली. नंतर आपण काय केलं का पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी. तर आपण बघितलं का स्टार्टिंगला या ठिकाणी
सी पॉइंटला होता, नंतर ते डी पॉइंटला गेला, म्हणजे काहीतरी हाईट भेटली, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी चेंज झाली. तर आता आपण डायरेक्टली म्हणू शकत होतो, म्हणजे हे असं चेंज करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट पोटेन्शियल एनर्जी या मायनस डायरेक्ट झिरो बी लिहिलं असतं तरी चाललं असतं. का? कारण इनिशियली याला हाईट नाहीये म्हणजे झिरो हाईट आहे आणि त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी इनिशियली झिरोच असणार. तर या केसमध्ये याला झिरो टाकलं, कॅल्क्युलेट केलं, आपल्याला फॉर्म्युला भेटला mgh. पण यामध्ये m माहित होतं, g माहित होतं, पण h माहित नव्हतं. तर h ला काढण्यासाठी हे BC ची व्हॅल्यू होती. h म्हणजे काय? BC ची व्हॅल्यू. त्याला काढण्यासाठी आपण AC मायनस AB केलं, पण AB माहित नाही, तर AB म्हणजे काय? cos θ वरून ते काढले, नंतर त्याला सबट्रॅक्ट केलं, पुट केलं आणि आपल्याला फायनल आन्सर 0.04 जूल भेटलं. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 17 संपलाय. आता आपण क्वेश्चन नंबर 18 बघू. आता नेक्स्ट 18 नंबर क्वेश्चन. अ मोटरसायकलिस्ट ऍज अ पार्टिकल, म्हणजे त्याला त्यात पार्टिकल म्हणून कन्सिडर करायचं, इज अंडरगोइंग vertical circle inside a sphere of depth. The speed of motorcyclist varies between 6 meter per second and 10 meter per second. Calculate diameter of sphere of depth. How much minimum value are possible for these two speeds? म्हणजे यामध्ये दिलेले काय अगोदर ते लिहून घेऊ. Given the speed of cycle varies between 6 meter. आता आपल्याला माहित आहे का स्पियर ऑफ डेप्थ मध्ये काय होणार, हे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन सारखंच असणार, फक्त यामध्ये स्ट्रिंग जशी आपण त्यामध्ये घेत होतो त्याला रिप्लेस केलेले आहे मोठं म्हणजे काय व्हेइकलनी. तर त्यामध्ये फक्त काय येणार, नॉर्मल रिएक्शन येणार, म्हणजे हे सरफेस कॉन्टॅक्ट असणार आणि यामध्ये नॉर्मल रिएक्शन असणार. तर ह्या केसमध्ये आता बघा, जे आपली ही लोएस्ट पोझिशन घेऊ, याला L मानू, ही हायेस्ट पोझिशन H मानू आणि या ठिकाणी हे त्याचं सेंटर असणार. तर आता आपल्याला करायचंय काय, का आपल्याला यामध्ये व्हॅल्यू कोणाची काढायची ते बघू. पहिले कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ स्पियर ऑफ डेप्थ, म्हणजे याचं डायमीटर काढायचं पहिलं. नंतर मिनिमम व्हॅल्यूज पॉसिबल फॉर दीज टू स्पीड, म्हणजे V मिनिमम अँड V मिनिमम ऍट लोएस्ट पोझिशन अँड V मिनिमम ऍट हायेस्ट पोझिशन. तर दिलेलं काय आहे, सध्याचं त्याचं स्पीड किती आहे, तर मिनिमम कुठं स्पीड असणार, हायेस्ट पोझिशनला. तर VH लिहितो, किती आहे, सध्याला स्पीड आहे 6 मीटर पर सेकंड. नंतर VL जास्त स्पीड कुठं असणार, लोएस्ट पोझिशनला. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, तर मिनिमम या ठिकाणी मिनिमम स्पीड किती आहे असायला पाहिजे आणि या ठिकाणी मिनिमम स्पीड किती असायला पाहिजे. ऍक्च्युअल स्पीड इतकं आहे पण मिनिमम किती ते विचारलेलं आहे. दुसरं डायमीटर विचारलेलं आहे, तर डायमीटर क्वेश्चन मार्क, V मिनिमम कुठं, ऍट हायेस्ट पोझिशन आणि V मिनिमम ऍट लोएस्ट पोझिशन, हे आपल्याला विचारलेलं आहे. तर आपण कंझर्वेशन ऑफ लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ एनर्जी बघू. बाय लॉ ऑफ कंझर्वेशन ऑफ एनर्जी ऍट L and H, म्हणजे लोएस्ट पोझिशन अँड हायेस्ट पोझिशन, काय टोटल एनर्जी लोएस्ट इज इक्वल टू टोटल एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन. लोएस्ट पोझिशनला जितकी एनर्जी असणार टोटल एनर्जी, तितकीच एनर्जी हायेस्ट पोझिशनला असणार. आता यामध्ये आपल्याला टोटल एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी, आणि या ठिकाणी कायनेटिक एनर्जी फक्त काय आहे, हायेस्ट पोझिशनची, आणि पोटेन्शियल एनर्जी काय फॉर्म्युला, 1/2 mv², फक्त V ला सफिक्स L येणार, या ठिकाणी mgh, H ला सफिक्स L येणार कारण m आणि g तर कॉन्स्टंट आहे. तर या ठिकाणी इज इक्वल टू हायेस्ट पोझिशन साठी m 1/2 m, आणि या ठिकाणी काय येणार, V² VH² प्लस P mg
याची आणि सफिक्स याची. आता जर आपण बघितलं यामध्ये यम, यामध्ये यम, यम यम, सगळीकडे यम असल्यामुळे ते कॅन्सल करू शकतो. नंतर या ठिकाणी राहिलं आपल्याकडे हाफ व्ही आली, तर व्हीएल ची व्हॅल्यू आहे, व्हीएल जी किती आहे 10, मी टाकतो 10 चा स्क्वेअर प्लस जी किती आहे 10 आपल्याला माहित आहे. आणि नंतर एच एल लोएस्ट पोझिशन जी आहे, जर आपण या ठिकाणी रेफरन्स मानतो, इथून आपण हाईट मोजायला स्टार्ट केली तर या ठिकाणची हाईट किती असणार 0 इज इक्वल टू 1/2 व्हीएच, व्हीएच किती आहे 6, इथं लिहितो 6 स्क्वेअर प्लस जी 10 आणि एच 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 म्हणजे यापासून इथपर्यंत आहे. जर तुम्ही थोडं लक्ष दिलं तर इथून इथपर्यंत हाईट म्हणजे हे झाले सेंटर मधून जाणारी लाईन, आणि सेंटर मधून जाणारी पॉइंट म्हणजे काय असतं डायमीटर असतं. तर मी याला डायरेक्ट डी लिहू शकतो. परत लक्षात घ्या, हे आर आणि हे आर, आर प्लस आर म्हणजे डी. तर तुम्ही 2r लिहू शकता किंवा डी लिहू शकता. हे डी ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आता मी इथं लिहितो 10 चा स्क्वेअर किती 100/2 प्लस 10 into 0 0, त्यामुळे आता काही लिहिण्याची गरज नाही. या ठिकाणी 6 चा स्क्वेअर 36 आणि 2 जसे आहेत तसे प्लस हे 10 into d 10d. याला रिड्यूस केलं हे झालं 15, याला रिड्यूस केलं हे झालं 18. आता आपण काय करू, हे 18 आहे याला इकडे सबट्रॅक्ट करू. तर 15 मायनस 18 इज इक्वल टू 10d. काय भेटलंय आता आपल्याला या ठिकाणी 50 मायनस 18, तर 50 मायनस 18 म्हणजे 32 इज इक्वल टू 10d. आता आपल्याला या ठिकाणी 32/10 इज इक्वल टू d भेटलं. म्हणजेच काय d इज इक्वल टू, आता एक पॉइंट इकडे शिफ्ट करा फक्त, 3.2 आणि मीटर हे आपलं फायनल आन्सर झालं. डायमीटर ऑफ स्फिअर ऑफ डेट इज इक्वल टू 3.2 मीटर. आता हे पहिलं झालं. आता दुसरं पार्ट काय आहे का व्ही मिनिमम काढायचं हाईट पोझिशनला आणि व्ही मिनिमम काढायचं लोएस्ट पोझिशनला. तर आपल्याला याचे फॉर्म्युले माहित आहे. काय माहित आहे तर मी या ठिकाणीच घेतोय. आता जागा कमी असल्यामुळे मी डायरेक्ट याचा फॉर्म्युला लिहितो. हाईस्ट पोझिशनला व्ही मिनिमम आहे आरजी. लक्षात असं आपल्याला आपण डिराइव्ह केलेला आहे. हाईस्ट पोझिशनला √RG. तर या ठिकाणी आर ची व्हॅल्यू किती आहे तर आपल्याला आर ची व्हॅल्यू किती, जर डी 3.2 असेल तर आर काय येईल, देअरफॉर आर इज इक्वल टू 1.6 डिवाइड बाय 2 करा किंवा 3.2/2 लिहा चालते. तर हे झालं 1.6 आणि मी जर त्याला जी म्हणजे 10 ने मल्टिप्लाय केलं काय भेटेल आपल्याला, हे पॉइंट शिफ्ट होईल म्हणजे √16 आणि √16 म्हणजे काय 4. तर व्ही मिनिमम ऍट हायेस्ट पोझिशन किती आहे 4 मीटर पर सेकंद. हे इतकं मिनिमम स्पीड पाहिजे. तुमचं स्पीड काय होतं, जे आर्टिस्ट होतं त्याचं स्पीड होतं 6 म्हणजे ते सेफ स्पीड आहे. नंतर आता आपल्याला बघायचं का लोएस्ट पोझिशनला मिनिमम स्पीड किती पाहिजे. तर नाव व्ही मिनिमम कुठं लोएस्ट पोझिशनला म्हणजे एल ते आहे आपल्याला माहित 5RG √5RG √5 लिहिणार. आर किती 1.6 आणि जी किती 10. आता जर थोडा विचार केला तर 1.6 into 10 म्हणजे 16. तर हे काय झालं √5 into 16. 16 चे स्क्वेअर रूट 4 ते बाहेर घेऊ शकतो. तर 4√5 हे आपलं झालं व्ही मिनिमम ऍट लोएस्ट पोझिशन किती आहे 4√5 आणि इथं लिहिणार मीटर पर सेकंद. किती झाले 4√5 मीटर पर सेकंद आणि हे आपले व्ही मिनिमम आहे. ऍक्च्युअल मध्ये ते किती आहे 10 आहे पण मिनिमम किती पाहिजे 4√5 मीटर पर सेकंद. अशा प्रकारे आपलं याचे आन्सर झाले डायमीटर 3.2, मिनिमम स्पीड आहे ऍट हायेस्ट पोझिशन 4 मीटर पर सेकंद and minimum speed at lowest position 4√5 मीटर पर सेकंद. आता नेक्स्ट न्यूमेरिकल्स आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.